सुभाषजी कांबळे साहेब यांचा देखील विशेष सन्मान केला जाईल। पांडुरंग पाटील साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचा विशेष सन्मान करायचा आहे। अगदी सुभाष कांबळे साहेब किंवा दिलदार असं व्यक्तिमत्व आहे, दिलखुलास असं व्यक्तिमत्व आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आणि द्वितीय क्रमांकाचं चमचमती ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते, त्यांचा लाभलेले आहे। त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी करणे गरजेचं आहे। मायेची शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाईल। चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या मित्रांनो, 2 ओव्हरचा सामना आहे, बॅड लाईटला सामोरं जावं लागणार नाही याची देखील आपण दक्षता घ्या। तृतीय क्रमांकाचा चषक आणि पारितोषिक लाभलेला आहे। सन्माननीय आदरणीय अभिषेक कांबळे साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल। आपण देखील या उपस्थित मान्यवरांना विनंती असेल, सुशांत कांबळे साहेबांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते अभिषेक कांबळे साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे। अगदी मायेची शाल, प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाईल। यास क्षेत्ररक्षण सजवून घ्या मित्रांनो, 2 षटकांचा सामना असेल मित्रांनो, लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या। फायनलचा थरार आपण पाहणार आहोत, बॅड लाईटला सामोरं जावं लागणार नाही याची देखील आपण दक्षता घ्या। तसेच चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आणि चषक लाभलेला आहे। सन्माननीय आदरणीय भिकाजी कांबळे साहेब एक दिलदार व्यक्तिमत्व, त्यांचा देखील विशेष सन्मान केला जाईल। प्रमोद पाटील साहेबांच्या शुभ हस्ते भिकाजी कांबळे साहेबांचा या ठिकाणी विशेष सन्मान केला जाईल। अगदी कौतुक करावं लागेल या मान्यवरांचं देखील, अगदी आपल्या मुलांनी केलेल्या कार्याला प्रोत्साहन देण्याचं काम नक्कीच केलं जातं। भिकाजी कांबळे साहेब असतील, अभिषेक कांबळे साहेब असतील, सुभाष कांबळे साहेब असतील, पांडुरंग पाटील साहेब असतील, कौतुक करावं लागेल सर्व मान्यवरांचं। यास सामन्याला करूया सुरुवात। मेगा फायनल श्री विठ्ठलदेवी क्रिकेट संघ गावडी आयोजित मी गावडीकर चषक 2026 पर्व दुसरा आणि या पर्व दुसऱ्याचा मेगा फायनल। एका बाजूने RKCC चिखलवाडी संघ तर एका बाजूने श्री नवलाई देवी स्पोर्ट्स नवलाईवाडी संघ। हिअर वी गो, लेट्स प्ले। रिव्हर्सचा अटॅम्प्ट अनसक्सेसफुल जरूर ठरलाय। डेड बॉल, डेड बॉल, यस अमृत। रन काउंट नसेल, एक डॉट बॉल काउंट केला जाईल। यस सन्माननीय आदरणीय मालिकावीर ज्यांचे पारितोषिक लाभलेलं आहे, सन्माननीय आदरणीय प्रमोद पाटील साहेबांचा देखील विशेष सन्मान केला जाईल। अगदी मालिकावीरचा आकर्षक चषक ज्यांच्या सौजन्यानं आपल्याला लाभलेला आहे, प्रमोद पाटील साहेबांचा विशेष सन्मान। बॉल काउंट केला जाईल पहिला आणि आणखी एक डॉट बॉल आपल्याला नक्कीच पाहायला मिळते। लागोपाठचे 2 चेंडू डॉट हाताळले आहेत। तसेच सामनावीरचं टी शर्ट आम्हाला लाभलेलं आहे। सन्माननीय आदरणीय प्रथमेशजी आणि अभिषेकजी यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल। यांच्या शुभ अगदी प्रथमेश साहेब आणि अभिषेक साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल। पुन्हा एकदा डेड बॉल नक्कीच यावेळी दिला जातोय, जास्तीचा वेळ घेऊ नका। प्रमोद पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते आपण देणार आहोत, नक्कीच प्रथमेश आणि अभिषेक यांचा शुभ सन्मान करणार आहोत। आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग जरूर लागली आहे। फायनल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, खेळाडू आहे तर चेंडूच्या मागे अगदी थोडंसं फंबल जरूर झालाय। दरम्यान 3 धावा देखील मुकम्मल केल्यात आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतंय आणि या 3 धावेच्या मदतीने धावफलकावर धावा लागले 3 श्री गणेश होते धावसंख्येचा। याच पाणी सौजन्य आपल्याला लाभलेलं आहे। सन्माननीय आदरणीय सुयोग कांबळे साहेब यांचा देखील विशेष सन्मान केला जाईल। प्रथमेश आणि अभिषेक साहेब यांचा विशेष सन्मान। यावेळेस क्या बात आहे, इनफिल्ड खेळाडूंच्या वरून एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट आपल्याला पाहायला जर मिळाला, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळत आहे। बॅकआउट पॉइंटच्या दिशेने 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत।
पाणी सौजन्य आपल्याला लाभलेले सन्माननीय आदरणीय सुयोग कांबळे साहेब यांच्या माध्यमातून मी विनंती करतो सुधीर पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते सुयोग कांबळे साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी करणं गरजेचं आहे. अगदी या पुण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून लाभलंय, अगदी संपूर्ण स्पर्धेसाठी पाणी सौजन्य लाभलेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून सुयोग कांबळे साहेबांच्या माध्यमातून त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. चेंडूने दिशा जरूर बदलली आहे. एक धाव झाले कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? इथे मात्र थांबवलं गेलंय. एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावफलक जाऊन पोहोचतोय तो तब्बल 6 या धावसंख्येवर. जेवण सौजन्य अगदी अन्नदान हे श्रेष्ठ दान मानलं जातं आणि श्रेष्ठ दान ज्यांनी काम केलंय पुण्याचं असे आमचे सन्माननीय आदरणीय दगडू पाटील साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. सुभाष कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते दगडू पाटील साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. अगदी मायेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन देखील सन्मानित केलं जाईल. शेवटच्या चेंडूवर एक आगळं वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न सुवाचा राहिला, त्यामध्ये प्रयत्नामध्ये कुठेतरी असफल ठरले. शेवटचा चेंडू आलाय डॉट. 6 चेंडूचा खेळ संपलाय. 6 धावा धावपलकाव्या लागतात. येणारे 6 चेंडू इथे मात्र आरकी चिखलवाडी संघाचा सन्मानजनक स्कोर उभा करण्यात मदत होईल नक्कीच. यास पंच सौजन्याच्या माध्यमातून आपल्याला लाभलेला आहे किशोर कांबळे साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो पांडुरंग पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी किशोर कांबळे साहेबांचा विशेष सन्मान करायचा आहे. यावेळेस अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीचा चेंडू लेगबॅटच्या स्वरूपात सिंगल आले आहे आणि या सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 7 या धावसंख्येवर. यस सन्मान चिन्ह ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेले आहेत अगदी आकर्षक सन्मान चिन्ह आपण पाहतोय. या स्पर्धेच्या वतीने सन्माननीय आदरणीय शेखर कांबळे साहेब आणि साहिल कांबळे साहेब याचा देखील विशेष सन्मान केला जाईल. सुधीर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते शेखर कांबळे आणि या साहिल कांबळे साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. आठ धावा धावपलकावं लागतात. शेवटचा आणि अंतिम षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर एक युवा खेळाडू पुन्हा एकदा दाखल होतोय. वैभव पानकर. लोअर फुल टॉस चेंडू ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न. चांगला स्टॉप त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. काय करताय काय बिघडताय मैदानाच्या आतमध्ये. चांगला थ्रो मात्र व्यवस्थितरित्या पॉपिंग क्रीज पूर्ण केली होती. चोरटी धाव देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. 3 धावा पूर्ण केल्या गेल्यात. युवराज कांबळे साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे युवराज कांबळे साहेब. प्रमोद पाटील साहेबांना विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते युवराज कांबळे साहेबांचा विशेष सन्मान करायचा आहे. यावेळी देखील फटका फसलाय. फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल झाले एक्झिक्युटर लेगबायच्या स्वरूपात सिंगल आली आहे. विलास कांबळे साहेबांचा देखील या ठिकाणी विशेष सन्मान केला जाईल. अगदी मान्यवरांच्या शुभ हस्ते अगदी मोलाचं सहकार्य विलास कांबळे साहेबांचं देखील राहिले. भिकाजी कांबळे साहेबांना विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते विलास कांबळे साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. यावेळी सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. बॉलची उसळी हवी तेवढी झाली नाही आहे आणि या विकेट आली आहे. दिनेश खेतर यांना नक्कीच माघारी परतवलंय. विकेटचं होईल पतन. विजय कांबळे साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. या मान्यवरांचं देखील मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. अगदी ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ज्या ज्या मान्यवरांनी सहकार्य केलं त्यांचा पुनश्च एकदा आयोजकांच्या माध्यमातून विशेष कौतुक आणि विशेष आभार. विजय कांबळे साहेब आपण देखील या आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल.
प्रमोद पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण विजय कांबळे साहेबांचा विशेष सन्मान करणार आहोत. फायनलची मॅच फायनलचा प्रेशर दोन्ही संघांवर आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे. ऑन साइडला बिगिट यावेळेस फटका फसलाय. इलिव्हेशन नाहीये मिळालं या फटक्यामध्ये. विकेटचा होईल पतन. आणखी एक धक्का. लागोपाठची ही दुसरी विकेट. सुहास बॅक टू डग आउट. यस चिखलवाडी संघ लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या मित्रांनो. 12 धावा धावपलकावर लावल्या. 13 धावांचा टार्गेट सेट केलाय. 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. कोण ठरणार या मी गावडीकर चषक 2026 चा चॅम्पियन संघ? येणारे 12 चेंडू आपल्याला सांगून जातील. यस राहुल कांबळे साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. राहुल कांबळे साहेबांना विनंती करतोय आपण या. विनंती असेल किशोर कांबळे साहेबांना आपल्या शुभ हस्ते राहुल कांबळे साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे. यांचं देखील कौतुक करावं लागेल कारण मोलाचं सहकार्य राहुल साहेबांचं देखील राहिलं या स्पर्धेसाठी. 12 धावा धावपलकावर लावल्यात. 13 धाव्यांचं टार्गेट आहे आणि 13 धावा चेस करायच्या आहेत नवलाईवाडी या संघाला. यस एक विशेष सन्मान देखील या ठिकाणी दरम्यान करणार आहोत. सन्माननीय आदरणीय यशवंत कांबळे साहेब, रमेश कांबळे साहेब आणि अजय कांबळे साहेब या त्रिकोणांचा या ठिकाणी विशेष सन्मान केला जाईल या स्पर्धेला. यांचं देखील मोलाचं सहकार्य लाभलंय. त्यांचा विशेष सन्मान देखील करणं गरजेचं आहे. यस या यशवंत कांबळे साहेब, रमेश कांबळे साहेब आणि अजय कांबळे साहेब आपला विशेष सन्मान नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. मी गावडीकर चषक 2026 मध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. अगदी ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आपलं देखील मोलाचं सहकार्य लाभलं आहे. नक्कीच संजय पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या त्रिकूट व्यक्तिमत्वांचा मान्यवरांचा विशेष सन्मान केला जाईल. यस जाऊया मॅचच्या दिशेने जिथे चालू आहे मी गावडीकर चषक 2026 आणि या 2026 पर्व दुसऱ्याचा मेगा फायनल क्रिकेटचा महासंग्राम. मेगा फायनलचा तरार पाहायला मिळतो. आरके चिखलवाडी संघ आणि एका बाजूने नवलाईवाडी संघ. प्रथम फलंदाजी करताना आरके चिखलवाडी संघाने तब्बल 12 धावा धावपलकावर लावल्या. 13 धावांचं टार्गेट सेट केलंय नवलाईवाडी संघासमोर आणि या 13वा डावा चेस करण्यासाठी अर्जुन आणि राजू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं गेलं तर शाहूवाडी एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा खेळाडू हा गोलंदाज. नाव आहे दिनेश खेताल. मुंबई पोलीस कार्यरत. अगदी महाराष्ट्राची संपूर्ण मुंबईची सेवा करताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. आणि आजचा रविवारचा दिवस आणि या रविवारच्या दिवशी क्रिकेटवरची सेवा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉल हाताळलाय. अगदी सुरुवात चांगली केली आहे. शेवट देखील गोड करावा लागेल दिनेश कांबळे यांना. आता मात्र काउंटडाऊन उलटी गिनती. 11 चेंडू आणि 13 धावांची गरज. स्टेप आउट झाले. अलॉंग दी कार्पेट लॉंगॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट झालाय. थोडंसं फंबल नक्कीच आपल्याला पाहायला मिळालाय. 2 धावेच्या मध्ये धावपलकाचा श्री गणेशा होतोय. धावपलकाला आकार दिला जातोय. 2 धावा धावपलकावर लागतायत. 10 चेंडू आणि तब्बल 11 धावांची आवश्यकता आहे. यस रमेश पानकर साहेब, रमेश पानकर साहेब माझा आवाज पोहोचत असेल आपल्या जवळ या. रमेश पानकर साहेब स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट काऊ करणं मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल झाले एक्झिक्यूट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेलाय आणि 2 धावा देखील बघता बघता पूर्ण झाल्यात. रमेश पानकर साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल.
दगडू पाटील साहेबांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते अगदी मान्यवरांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. यावेळेस मात्र सेन्सिबल क्रिकेट 6 धावा धावबलकावर लागतात. 7 धावांची अजूनही आवश्यकता आहे. कोणता संघ या चमचमच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरेल हे देखील पाहावं लागेल. यावेळेस स्विंग आणि मिस बॉल आणि बॅटचा काही संपर्क पाहायला मिळाला नाहीये. कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दिनेश खेताळ शाहूवाडी एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस सिंगल झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये काय घडतंय अगदी व्यवस्थितरित्या पॉपिंग क्रीज पार केली गेली. धाव फलकावर धावा लागले तब्बल 8. 5 धावांची आवश्यकता आहे. चेंडू मात्र शिल्लक असतील 6 चेंडू 5 धावा. फायनलचा थरार रोमहर्षक सामना. सामन्यामध्ये ट्विस्ट आणखी एक आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. यस राज कांबळे साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. राज कांबळे साहेब आपण देखील या आपला विशेष सन्मान मान्यवरांच्या शुभ हस्ते देखील केला जाईल. विजय पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण या. राज कांबळे साहेब 8 धावा. हॅलो राज वावळे यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, जास्तीचा वेळ घेऊ नका. सहा चेंडू 5 धावांची गरज. सागर केसरकर वेगवान गतीचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. क्या बात आहे. आपल्याला पाहायला मिळतो. 5 चेंडू 4 धावांची गरज. हाय व्होल्टेज सामना. प्रत्येक चेंडूवर इथे मात्र ट्विस्ट निर्माण होईल. पाच चेंडू 4 धावांची गरज. यावेळेस लॉंगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. चांगला फटका आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. तर अगदी चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही भाऊ अगदी कमालीची फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करून देण्याचं काम दोन्ही भावांच्याकडून पार पाडलं जात आहे. फटका आणि हा षटकार आणि या मी गावी 2026 या चषका या चषकाचा चॅम्पियन संघ नवदेवी स्पोर्ट्स नवदेवी संघ. हॅलो हॅलो हार्ड लक बॅड लक चिकलवाडी संघ. यस डीजे
आपण पाहिलं गेलं चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये स्पर्धा